पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। ट्रॅव्हल्स चालकांकडून तिकीट दरामध्ये दुप्पट वाढ। उन्हाळ्यामध्ये प्रवास करणाऱ्यांना तिकीट दरवाढीनेच घाम फुटणार, तर रेल्वे गाड्यांना देखील प्रचंड वेटिंग सुरू। पुणे जिल्ह्यामधल्या लोकसभा मतदारसंघातील प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस। 2,500 ते 3,000 शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस, तर काही हजर कर्मचाऱ्यांना सुद्धा नोटीस। पुणे आणि लातूर जिल्ह्यामध्ये कोथिंबीरीची आवक वाढली। आवक वाढल्यानं दरामध्ये घट, गृहिणींना दिलासा। किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीर 20 ते 25 रुपये जुडी। राज्यात 11वी प्रवेशाच्या 30% जागा रिक्त, सिस्कॉम संस्थेच्या अहवालातून समोर। पुण्याच्या खेडमधील खरापुडीमध्ये खंडोबा मंदिर परिसराची स्वच्छता। फर्स्ट सिटी वॉरियर्स तरुणांकडून स्वच्छता मोहिमेचं आयोजन। आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्ये पुणे देशामध्ये 9व्या स्थानावर। वर्षभरात विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येमध्ये 18% वाढ, मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणामध्ये पुणे मागेच। पुण्यामधल्या भोरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। ठाकरे गटाचे कुलदीप कोंडे शिंदे गटामध्ये गेल्यानंतर बैठकीचं आयोजन। सुप्रिया सुळेंना पाठिंबा देत ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार। पुण्याच्या आंबेगावमधील मंचरमध्ये भक्ष्याच्या शोधामध्ये असलेला बिबट्या शिरला सोसायटीमध्ये। सोसायटीखाली असलेला सुरक्षा रक्षक थोडक्यात बचावला। संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 673 शिक्षकांवर ही कारवाई।